शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची केवळ अफवाच आहे। ऑपरेशन टायगरवर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार खोडसाळे असं शिंदे म्हणतायत। तर ऑपरेशन टायगरवर श्रीकांत शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। गेल्या वर्षभरापासून अफवा सुरूच आहे, अशी कोणतीही मीटिंग झाली नाही। काही लोकांना राजकीय वावड्या उठवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असतो, त्याचाच एक हा भाग आहे असं श्रीकांत शिंदे म्हणतायत। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून खासदार नरेश म्हस्के आक्रमक झालेत। ठाकरेंच्या शिवसेनेतूनच अशा बातम्या पसरवल्या जात आहेत असा म्हस्केंचा दावा आहे। अशा प्रकारची कुठलीही बैठक आमची आणि उबाटाच्या खासदारांची झालेली नाहीये। उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करतात। आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उबाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत। संसदेच्या कॅन्टीन मध्ये सुद्धा एक महाराष्ट्रातील खासदार म्हणून सगळेजण एकत्र असतात। जर त्यांनी चहा पाना करता किंवा जेवणाकरता बोलवलं असेल, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे सुद्धा खासदार होते, भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, आमचे खासदार होते। हे बघा, अरविंद सावंतांच्या बाबतीत मला तरी असं वाटतंय की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत, ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील। त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो। ऑपरेशन टायगरवरून शिवसेनेत मतमतांतर दिसत आहेत। राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच आहे असं प्रताप सरनाईक म्हणतात। किंबहुना 365 दिवस सुरूच असतं असं त्यांचं म्हणणं आहे। राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे। 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं। परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे, ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर। आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे। ऑपरेशन टायगरचा परिणाम तुम्हाला एका महिन्यात दिसेल। उद्धव ठाकरेंचे खासदार आमदार आमच्या संपर्कात आहेत असं मंत्री संजय शिरसाट यांचा दावा आहे। उद्धव गटाचे सर्व खासदारच काय आमदार काय हे सर्व आमच्या संपर्कात असतात। पहिल्यापासून आहेत, निवडणूक झाले तेव्हापासून आहेत। परंतु हे ऑपरेशन टायगर केव्हा करायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात, म्हणून योग्य वेळेला तो निर्णय घेईल। उद्धव साहेबांकडचे जे खासदार आमदार आहेत त्याचं मूळ कारण तेच आहे, जो आम्ही उठाव केला होता ना, हे कुणाला भेटत नाहीत, कोणाला बोलत नाहीत। यामुळे आता त्या पक्षामध्ये राहण्याची मानसिकता कोणत्याही खासदार आमदाराची नाहीये आणि त्यांना सगळ्यात जवळचे आणि आपल्याशी वाटणारे फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत। म्हणून हे ऑपरेशन ज्याला तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणून जे नाव दिलेलं आहे, याचा प्रत्यय तुम्हाला तर या महिनाभरात येईल। उद्धव ठाकरे आता एकटे पडले आहेत। भविष्यात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना फोन करतील, भाजप आमदार संजय केणेकरांची भविष्यवाणी आहे। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची विचारधारा या महाराष्ट्रामध्ये रुजवली होती, ती विचारधाराच उखडायला हे निघाले होते आणि त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे। आणि त्याच्यामुळे हे दिवस बघायला मिळते। नेमके आता विचार येतात की त्यांच्याही डोक्यात विचार येऊ नये की आम्ही जॉईन व्हावं काय। कोणाच्या डोक्यात विचार नेमकं? उद्धव ठाकरेंच्या काय, कारण ते एकटे पडलेले आहेत ना, आणि त्यामुळे कधी सांगता येत नाही। तेही शिंदेंना फोन करतील की आपण मी एकटाच राहिलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।